नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे काव्या देशमुखांच्या घरी परत आलेली असते. ही गोष्ट आता रम्या आणि वसू या दोघांना खटकायला लागलेली असते. कुठेतरी पार्थला वाटत असतं की काव्याने तिच्या घरी परत जावं, तर त्याच्या मनामध्ये काव्याबद्दल असलेलं प्रेम आता तिला थांबवण्याचाही प्रयत्न करत असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला एका गोष्टीची भीती वाटत असते. त्या घरामध्ये रम्या नावाचं एक भूत आहे. जर रम्या काव्याला वाटेल तसं बोलली किंवा जीवाचं नाव घेऊन जर तिने काव्याला टॉन्ट मारले, तर इथे पार्थला ही गोष्ट सहन होणार नाही आणि इथे काव्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला पार्थला आवडणार नाही. म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने काव्याला देशमुखांच्या घरातून जायला सांगितलेलं असतं. तो म्हणतो की तुम्ही इथे कशाला आलात, आत्ताच्या आता तुम्ही इथून निघून जा. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्या पार्थला काही बोलत नाही. ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. पार्थ काहीही न ऐकता सरळ तिथून निघून जातो. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या इथे पार्थला घरामध्ये कुठेही दिसत नाही. त्यामुळे पार्थ कासावीस झालेला असतो. काव्या नेमकी गेली कुठे म्हणून तो आता सगळ्यांना विचारत असतो. सगळेजण म्हणतात की काव्या कुठे आहे आम्हाला माहिती नाही. तेव्हा इथे पार्थ गेस्टरूममध्ये जाऊन बघतो की काव्या कुठे आहे. तर गेस्टरूममध्ये तिचं सगळं सामानसुद्धा असतं आणि तिचा मोबाईलसुद्धा रूममध्येच वाजत असतो. तेव्हा पार्थ म्हणतो की जर सगळं सामान इथेच आहे, त्यांचा मोबाईलसुद्धा रूममध्येच आहे, मग काव्या गेल्या कुठे. टेरेसपासून ते सगळ्या रूमपर्यंत सगळीकडे इथे काव्याला शोधलेलं असतं. पण काव्या त्याला कुठेही सापडत नाही. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, पार्थला आता एक खूप मोठी गोष्ट समजलेली असते. जेव्हा इथे पार्थ काव्याला सगळीकडे शोधत असतो, तेव्हा त्याला लोकांची गर्दी दिसते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, त्या गर्दीच्या मधोमध पडलेली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून काव्या असते. काव्याच्या डोक्यातून आता खूप जास्त रक्तस्राव झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याचा भयानक असा अपघात झाल्यामुळे पारच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता वाईटातून काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात, तसं काहीसं पार्थ आणि काव्याच्या बाबतीत घडलेलं असतं. काव्याचा भीषण अपघात झालेला असतो हे मात्र नक्की. पण इथे आता जेव्हा काव्य डिस्चार्ज झालेली असते ना प्रेक्षकांनो, तेव्हा इथे काव्य आलेली असते, ते सुद्धा घरी. पण त्यावेळेला पार्थने काव्याला गेस्टरूममध्ये न जाऊ देता आता काव्याला त्याने आपल्या रूममध्ये नेलेलं असतं. कारण पार्थला या गोष्टीची भीती वाटत असते की जर काव्य माझ्याबरोबर असेल, माझ्या रूममध्ये असेल, तर मी तिची व्यवस्थित काळजी घेईन असं प्रेक्षकांनो इथे आता पार्थला वाटत असतं. त्यामुळे इथे अपघात झाल्यानंतर पार्थ काव्याला गेस्टरूममध्ये शिफ्ट होऊ न देता त्याने तिचं सगळं सामान आता पूर्वीसारखं आपल्या रूममध्ये आणलेलं असतं आणि तिला आता रूममध्ये राहण्याची परवानगी दिलेली असते. आणि इथे नुसती परवानगी नाही प्रेक्षकांनो, तर इथे आता पार्थने काव्याची खूप जास्त काळजीसुद्धा घेतलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्या आणि त्याचबरोबर रम्या या दोघी जणी बोलत असतात. तेव्हा रम्या म्हणत असते, तू इथे आमच्या रूममध्ये काय करतेस. आणि तेव्हाच इथे रम्याने जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ या सगळ्यांचे आता फोटोज एका बॅगमध्ये ठेवलेले असतात. तेव्हा वसू म्हणत असते की आपण आता हे लवकरात लवकर इथून कुठेतरी गायब केलं पाहिजे. जर त्या सविताला किंवा काव्याला कळलं ना ही बॅग आपल्याकडे आहे, तर या घरामध्ये मोठा तमाशा होईल, पुन्हा आपल्याला शिक्षा मिळेल आणि आता मला कुठलीही शिक्षा भोगायची नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या दोघीजणी टेन्शनमध्ये असतानाच तिथे काव्या येते आणि काव्या म्हणते की रम्या, अगं चल माझ्याबरोबर, आपल्याला आता शुभम करोती म्हणायचं आहे, आपल्याला देवाची पूजा करायची आहे. कारण मला तर चांगली बुद्धी मिळाली आहे, तुलासुद्धा चांगली बुद्धी मिळायला हवी ना. चल चल माझ्याबरोबर, तू पण चल. तेव्हा काव्य आता रम्याला घेऊन येते आणि म्हणते की चल आत्ताच्या आता इथे उभी राहा आणि देवाजवळ प्रार्थना कर की मी आत्तापासूनच चांगली वागेन.
काव्य आणि पारच्यामध्ये लुडबुड करणार नाही, असं सगळं तू इथे आत्ताच्या आत्ता बोलायचं. आणि देवाजवळ तुझ्यासाठी चांगली अक्कल माग आणि चांगला नवरासुद्धा माग, म्हणजे लवकरात लवकर या घरातून निघून जाशील, कळलं का? तेव्हा इथे रम्या आता चिडलेली असते. रम्या म्हणते, काव्या, तुझी हिंमत कशी झाली गं मला या घरातून बाहेर काढायची? आणि हे बघ, तू किती आणि काहीही करण्याचा प्रयत्न कर, पण मी राहणार तर याच घरामध्ये, आणि ते सुद्धा पारची बायको म्हणूनच राहणार. तेव्हा काव्या म्हणते, काय गं रम्या, तू पण ना किती गोड स्वप्न बघतेस बघ तू. हे स्वप्न तुझं कधीच पूर्ण होणार नाही आहे, कारण पार देशमुख फक्त माझे आहेत आणि फक्त माझे. तेव्हा इथे पार त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, तू आता जे काही वागलीस ना, जीवाचं आणि तुझं प्रेम प्रकरण पारच्या समोर आलंय आणि त्यामुळे पार्थ कधीच तुला स्वीकारणार नाही. तू लिहून घे, मी पार्थला बरोबर ओळखते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अगं प्रेम प्रकरण म्हणजे काय गं? कुणीतरी आवडलेली व्यक्ती, आणि आपल्याला कधीही कुठलीही व्यक्ती आवडू शकते की. आता तुला नाही का पार देशमुख आवडत, म्हणून तुला पार देशमुख आवडतात, पण त्यांना तू आवडतेस का? त्यांना तर ही काव्याच आवडते ना. त्यामुळे आवडताना आपल्याला कुठलीही व्यक्ती आवडू शकते. मग जर जीवाला काव्य आवडली किंवा काव्याला जीवा आवडला, तर त्याच्यामध्ये इतकं तमाशा करण्यासारखं काय आहे गं? आम्ही काय जगावेगळं केलं होतं का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता काव्य म्हणत असते, या गोष्टीवरून तू कितीही मला टॉन्ट मारलेस आणि तुला असं वाटत असेल की हे घर सोडून मी निघून जाईन, तर तसं काहीसुद्धा होणार नाही आहे. ही गोष्ट तू लक्षात घे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने तिला चांगलं सुनावलेलं असतं. तेव्हा पार्थ तिथे येतो. पार्थला ही गोष्ट आवडत नाही, जेव्हा इथे रम्या काव्याला आता जीवावरून बोलते, त्यांच्या प्रेमाबद्दल बोलते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणत असते, देशमुख आलात तुम्ही, या ना, तुम्ही सुद्धा देवाचा आशीर्वाद घ्या आणि आता आपलं हे नातं चांगले एकत्र राहू दे, आपण एकत्र आयुष्यभर राहू दे, यासाठी तुम्हीही काहीतरी देवाला सांगा, प्रार्थना करा. तेव्हा इथे पार्थला ती प्रसाद द्यायला जाते. तो प्रसाद घेतो तिच्या हातातून आणि हातामध्येच ठेवतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही? कशासाठी आलात तुम्ही इथे? मी तुम्हाला आधीच सांगितले की तुम्ही इथून निघून जा. तुम्हाला हे सगळं करून काय मिळणार आहे? हे बघा, तुम्ही इथे राहू शकत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा काव्य म्हणत असते की पार्थ, हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी कुठेही जाणार नाही आहे, मी इथेच राहणार आहे तुमच्याबरोबर. तेव्हा पार्थ म्हणतो, एकदा सांगून कळत नाही तुम्हाला? आत्ताच्या आता इथून निघून जा म्हणालो ना. काव्य म्हणते, का का जाऊ मी इथून? मला नाही जायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा, या घरामध्ये जर तुम्हाला कोणी काही बोललं, तुमचा जर कोणी इन्सल्ट केला, तर मला ते सहन होणार नाही, मला अजिबात नाही आवडणार. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून निघून जा, म्हणजे तुम्हाला कुणी काही बोलणार नाही, तुमचा इन्सल्ट होणार नाही. आणि तसंही तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही आहे, माझं मन वगैरे जिंकण्याची गरज नाही आहे. तुम्ही आता तुमच्या एक्झामकडे लक्ष द्या. थोड्याच दिवसांनी तुमचे मेन्सचे पेपर सुरू होणार आहेत ना, त्याचा तुम्ही अभ्यास करा ना. तुमची एक्झाम येणार आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. काव्य म्हणते, काहीही झालं ना पार देशमुख, तरी मी कुठेच नाही जाणार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? जा आत्ताच्या आता इथून, ऐका माझं. आणि पार्थ आता काव्यावरती इतका जोरात ओरडलेला असतो की इथे काव्याच्या डोळ्यातून पाणीच येतं. पार्थला खूप वाईट वाटतं जेव्हा काव्य त्याच्याकडे बघत राहते आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. पार्थने इथे काव्याला हर्ट केलेलं ना त्याला आवडत ना काव्याला आवडत, पण काव्य आता तरीसुद्धा हे सगळं सहन करते फक्त पारच्या प्रेमासाठी. कारण तिला कळलं आहे की इथे पार देशमुख माझ्यावरती जे ओरडत आहेत ना, ते सुद्धा मला हर्ट होऊ नये म्हणून, दुसरं कुणी मला हर्ट करू नये म्हणून ते स्वतःच आता माझ्यावरती रागवत आहेत. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तेव्हा पार्थ तिच्यावरती रागून चिडून तिथून आता निघून जातो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्यासुद्धा बाहेर निघून गेलेली असते. तशीच्या तशी ती तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जेवणाची वेळ झालेली असते. तेव्हा सगळेजण आता जेवणासाठी जमलेले असतात. इथे खूप वेळ किचनमध्ये उभं राहून काव्याने स्वयंपाक केलेला असतो, पारच्या आवडीचा. सगळे पदार्थ पारच्या आवडीचे बनवलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता सगळे पदार्थ पारच्या आवडीचे असल्यामुळे त्याला जे जे काही आता नॉनव्हेजमध्ये आवडतं ते सगळं बनवण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिने त्याच्या आवडीचे पदार्थ बनवलेत हे आता पार्थला माहिती नसतं. तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं सविता, काव्य कुठे आहे? चला चला, तिलासुद्धा बोलवा लवकर, सगळ्यांना भूक लागली असेल ना. आणि पार्थ, माहिती आहे का तुला, आज बघ सगळे पदार्थ आहेत ना, ते सगळे काव्याने तुझ्यासाठी बनवलेत. बिचारी एवढा वेळ किचनमध्ये काम करत होती, काही खाल्लं पिल्लंसुद्धा नाही आहे तिने सकाळपासून. माहिती आहे का तुला, तुझ्यासाठी मी स्वयंपाक करणार म्हणून हट्ट केला तिने. आणि त्या पोरीने माझीसुद्धा मदत घेतली नाही आणि सविताचीसुद्धा मदत घेतली नाही, एकटीने सगळा स्वयंपाक केला आहे तिने. हो की नाही ग सविता? तेव्हा सविता म्हणते, हो ना. आणि माहिती आहे का तुम्हाला वहिनी, काव्यताई जेव्हा स्वयंपाक करत होत्या ना, अख्ख्या घरभर घमघमाट सुटला होता. तेव्हा इथे पार्थ आता आजूबाजूला बघत असतो, काव्य आहे तरी कुठे? तेव्हा पार्थ म्हणत असतो, ते आहेत कुठे? त्यांना जेवायचं नाही आहे का? आई, त्यांना जेवू द्या आणि त्यांना जायला सांग. त्यांच्या मेन्स सुरू होणार आहेत, त्यांचे एक्झाम सुरू होणार आहेत, त्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. असं माझ्यासाठी जेवण बनवायची गरज नाही आहे त्यांना. तेव्हा इथे मानिनी म्हणते, पार्थ, काव्य हुशार मुलगी आहे, तिला सांगायची गरज नाही आहे तिने कधी अभ्यास करायला हवा आणि कधी नको ते. तू उगाचच तिच्यावरती काहीही आरोप करू नकोस, ती बरोबर तिचा अभ्यास करते, कळलं ना तुला? तू खाऊन तर बघ ना तिने कसा स्वयंपाक केला ते. ही काव्य कुठे राहिली? म्हणून आता तिला सविता बोलवायला गेलेली असते. पण तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य रूममध्ये नसते. तिने बनवलेला आता स्वयंपाक तर रेडी असतो, तो इथे सगळ्यांना वाढलेलासुद्धा असतो. पार तिकडे तिकडे बघत असतो, काव्याची वाट बघत असतो. त्यानंतर मानिनी म्हणते, अरे तू खा ना, काव्य आली की आम्ही दोघी जणी बसू, तोपर्यंत तू सुरुवात तर कर. तेव्हा इथे पार्थ आता एक घास खातो, पण त्याचा जीव आता कासावीस झालेला असतो. पण तरीसुद्धा इथे आता काव्या कुठेतरी बसली असेल म्हणून इथे आता पार्थने जेवण जेवलेला असतो. आणि त्यानंतरसुद्धा काव्या बराच वेळ त्याला दिसत नाही. मानिनीसुद्धा सगळीकडे शोधाशोध करायला सुरुवात करते. तेव्हा पार्थ स्वतः आता काव्याच्या रूममध्ये जातो. गेस्ट रूममध्ये नसते, स्वतःच्या रूममध्ये बघतो, तिथेही नसते. त्यानंतर तो टेरेसवरती बघतो, टेरेसवरतीही काव्या नसते. मग काव्या गेली कुठे? तो तिला फोन करायला लागतो, तर फोन आता काव्याच्या रूममध्येच वाजत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी घाबरते. ती म्हणते, पार्थ, तू काही बोललास का रे काव्याला? अशी कशी घरातून निघून गेली? किती खुश होती बिचारी, एकतर तिने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. इथे दिवसभर ती स्वयंपाक करत होती, तिला चक्कर वगैरे आली नसेल ना, कुठे गेली असेल बिचारी? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनीला आता काव्याचं टेन्शन आलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पार्थसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. पार्थला वाटतं की मी तिच्यावरती ओरडलो म्हणून रागाच्या भरामध्ये कुठे गेली की काय, म्हणून इथे आता पार्थ तिला शोधायला गेलेला असतो. तर इथे आता काव्या टेन्शनमध्ये रस्त्याने चालत असताना इथे एक लहान मुलगी रस्त्यातून धावत असते. तिला बाजूला करत असताना गाडी तिथून येते आणि ती मुलीला बाजूला करते, पण ती गाडी आता काव्याला धडक देऊन निघून गेलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, काव्याचा इथे भीषण अपघात झालेला असतो. तिच्या डोक्याला हातापायाला मार लागलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता सगळे लोक जमलेले असतात. अरे ॲम्ब्युलन्सला बोलवा, आरडाओरडा करत असतात. आणि तेव्हा तिथे पार्थ आता काव्याला शोधत बाहेरच आलेला असतो. तेव्हा बघतो तर काय, तिथे लोकांची गर्दी दिसते. म्हणून कुणाला चक्कर आले, कोण पडलंय बघायला पार्थ तिथे येतो, तर ती काव्या असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ आता जोरात ओरडतो, काव्या, तिला मिठी मारून रडायला लागतो आणि लवकर बाजूला व्हा. आणि तो आता काव्याला गाडीमध्ये टाकून सिटी हॉस्पिटलला घेऊन जातो. सिटी हॉस्पिटलला गेल्यानंतर तिला ब्लडची गरज असते. इथे आता ब्लड बँकेतून ब्लड अरेंज केलेलं असतं. तिची आता ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या सुरू होते. त्यानंतर डोक्याला वगैरे मार लागलेला असतो, त्याची सर्जरीसुद्धा होते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या आता काही दिवसानंतर थोडी बरी झालेली असते. तिला डिस्चार्ज देण्याची वेळ येते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला डिस्चार्ज दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा पार्थने तिची अगदी व्यवस्थित काळजी घेतलेली असते. आणि घरी आल्यानंतरसुद्धा इथे आता पार्थने एक निर्णय घेतलेला असतो. काव्याचं ऑप्शन वगैरे होतं आणि काव्याला आता गेस्ट रूममध्ये घेऊन जात असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, एक मिनिट, काव्या गेस्ट रूममध्ये आता नाही राहणार, काव्या माझ्या रूममध्ये माझ्याबरोबर राहणार आहेत. त्यांची कोणीतरी काळजी घ्यायला नको का?
त्यांना जर काही रात्रीचं हवं असेल, काही हवं असेल, नको असेल, ते बघायला नको का? तेव्हा काव्या माझ्या रूममध्ये राहणार असं आता पार्थ म्हणतो. आणि इथे अपघात झाल्यानंतरसुद्धा वाईटातून काहीतरी चांगलं होतं असं जे म्हणतात तसं आता काहीसं काव्याच्या बाबतीत झालेलं असतं. काव्या म्हणते, बरं झालं माझा अपघात झाला, निदान मला माझ्या पार्थ देशमुखांबरोबर त्यांच्या रूममध्ये तर राहता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ इथे काव्याला रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्या साईडला झोपवतो. आणि तेव्हा इथे गेस्ट रूममध्ये जाऊन तिचं सगळं सामान, तिची पुस्तकं, सगळं काही आपल्या रूममध्ये घेऊन येतो. तेव्हा इथे पार्थ मनामध्ये म्हणतो की आता ही रूम भरल्यासारखी वाटते. काव्या नव्हती तर ही रूमसुद्धा वाटत नव्हती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला रूममध्ये घेऊन आल्यानंतर रम्या खूप जास्त जलेस झालेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, काव्याचा अपघात झाल्यानंतर पार्थने तिची मनापासून काळजी घेतलेली असते आणि तिला गेस्ट रूममध्ये न राहू देता तिला आता स्वतःच्या रूममध्ये परत आणलेली असते.